टायगर सुरू असताना आता भाजपने सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का दिला। सिंधुदुर्ग मधल्या माजी जिल्हा परिषद सदस्यासह जिल्हा बँक संचालक आणि सरपंच यांनी भाजपात प्रवेश केला। त्यामुळे पुढच्या काळात भाजपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला। ठाकरेंच्या पक्षात अंधार आहे, त्यामुळे तिकडे कुणीही राहणार नाही असं राणे म्हणाले। सिंधुदुर्ग नाही, आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंग मध्ये आहेत, राजापूरचे आहेत, रत्नागिरीचे आहेत, थेट चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत। आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील। यांना प्रलोभनं दाखवले जातात, हे सत्य आहे। निधीचं आमिष दाखवले जातात, हे सत्य आहे। जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो की ज्याला 1 रुपया देईल सांगितलं त्याला 4 आणे पण दिलेले नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मला वाटतं फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीनं कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात।